तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत संपत शनिवारची कहाणी. ऐका शनिदेव तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनासुद्धा शेतीवर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. करता करता श्रावण महिना आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले की मला आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात दाणे पहा, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर गेली, दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे मिळाले, तेवढे तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं. आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्या तिथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले आणि तिला म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकतं आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली आणि बरं म्हणाली. घरात गेली, तेलाचे 4 थेंब घेतले, त्याच्या अंगाला लावले, वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली. तसं कुष्ठ्याने आशीर्वाद दिला की तुला काही कमी पडणार नाही. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने घरी सासू सासरे धीर जावा आल्या. त्यांनी सर्व उत्तम रीतीने केलेली तयारी बघितली. घरात काही नव्हते आणि सर्व कसे आले म्हणून आश्चर्य आणि संतोष व्यक्त केला. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले आणि घरातील इतर जण शेतावर गेले. शनिदेवांनी मागच्यासारख्याच कुष्ठ्याचे रूप घेतले आणि ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखेच मला नाऊ घाल, माखू घाल म्हणून मागणी केली. सून म्हणाली, आमच्याजवळ काही नाही. कुष्ठ्याच्या रूपातले शनिदेव म्हणाले, जे असेल ते दे. ब्राह्मणाची सून म्हणाली, माझ्याजवळ काही नाही. देव म्हणाले, बरं तर मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल. असा शाप देऊन ते अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळी सासू सासरे आणि इतर मंडळी घरी आली. घरी काहीच तयारी नाही असे पाहून तिला रागावले. तेव्हा सुनेने घडलेली घटना सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने यावेळी 3ऱ्या सुनेला घरी ठेवले. नेहमीप्रमाणे शनिदेव कुष्ठ्याचे रूप घेऊन आले. तिला तेल लाव, नाऊ घाल, खायला दे असे मागणे धरले. तिनेही दुसरीप्रमाणेच नकार दिला. शनिदेवांनी तिलाही शाप दिला आणि ते अंतर्धान पावले. संध्याकाळी सासू सासरे आणि इतर मंडळी घरी आली. घरी काहीच तयारी नाही असे त्यांना दिसले. तेव्हा सुनेने घडलेली घटना सांगितली. सगळ्यांना उपास घडला आणि याचे सुनेला वाईट वाटले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा देऊन घरातील इतर सर्व मंडळींसोबत शेतावर गेला. शनिदेव गलित कुष्ठ्याचे रूप घेऊन ब्राह्मणाच्या घरी आले. सुनेला म्हणाले, बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडे तेल लाव. तिने बरं म्हटले. अंगाला तेल लावले, आंघोळ घातली, जेवायला घातले. तेव्हा शनिदेवांनी तिला आशीर्वाद दिला की देवही तिचा अंतरात्मा सुखी करेल. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली तर ते सर्व भरलेले होते. नंतर काही वेळाने घरी सासू सासरे दीर जावा आल्या. त्यांनी सर्व उत्तम रीतीने केलेली तयारी बघितली. आपल्या घरात काही नव्हते, हे कसे केले म्हणून आश्चर्य आणि संतोष व्यक्त केला. तेव्हा सुनेने घरी आलेल्या कुष्ठ्याची हकीकत सांगितली. त्याचवेळी सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे पडली. तिथे काही खोचलेले दृष्टीस पडले. त्यांनी ते सोडून पाहिले तर पत्रावळी हिरे मोती होते. सुनेला दाखवले. याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला होता असे तिने सांगितले. पुढे इतर 2 सुनांना त्याने हकीकत विचारली. तेव्हा त्यांनी तसाच कुष्ठी आला होता आणि आम्ही त्याला घरात काही नाही असे सांगितले. तेव्हा त्याने शाप दिला. त्यामुळे गेले 2 शनिवार घरातील सर्वांना उपास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. ती सून नेहमी शनिदेवांची पूजा करू लागली. जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य हेच की रोगी असो, अनाथ असो, आपल्या दारी कुणीही काहीही मागण्यास आले तर त्याला आपल्या सामर्थ्याप्रमाणे संतुष्ट करावे, म्हणजे परमेश्वरही प्रसन्न होऊन देणाऱ्याला वैभव संपन्न करतो, हे या कहाणीत दर्शवले आहे. धन्यवाद.